रुद्र अभिषेक कलियुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच आपल्या वास्तूतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, श्री शिवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला रुद्र अभिषेक हे प्रभावी अनुष्ठान आहे व रुद्राभिषेक आपल्या कुलदेवाला अथवा श्री महादेवाला आपल्या घरीत वर्षातून एक तरी करावा. अभिषेक करून अभिषेकाचे तीर्थ पूर्ण वास्तूमध्ये शिपडावे. महाशिवरात्रीला रुद्राभिषेकाचे विशेष महत्त्व आहे. हा रुद्र अभिषेक महादेवाला अतिशय प्रिय आहे. या अभिषेकाने महादेव अतिशय प्रसन्न होतात आणि सर्व दुःखांचा नाश करतात. म्हणून महाशिवरात्रीला निशा समयी म्हणजे मध्यरात्री 12 ते 1 मध्ये हा अभिषेक शिवलिंगावर नक्की करावा. या दिवशी उसाच्या रसाने अभिषेक करण्याचा सुद्धा प्रघात आहे, ज्याने प्रभू शिवजी लवकर प्रसन्न होतात. रुद्राभिषेकाचे महत्त्व. रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा आविष्कार हा ऋग्वेदापासून आहे. ऋग्वेदात रुद्राचे एकूण 75 उल्लेख आहे. ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदिती अथवा रोदयती अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे. या देवतेचे वेदपश्चात शंकर, शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे. रुद्राचे मूलस्वरूप हे फार भीषण, हिंसक असे आहे. त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे स्वरूप भाद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे. म्हणून रुद्रसूक्त हे त्या भाद्र रूपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरूप आहे तसेच जल स्वरूप आहे. तो पंच महाभूतांचा अधिपती आहे. रुद्र हा नागर संस्कृतीच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे. रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्रसूक्ताच्या पठणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही 2 रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरित आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र आहेत. एकादशणीमध्ये रुद्रसूक्ताच्या 11 आवृत्त्या करायची पद्धत आहे आणि पुढील रूपात आवर्तनाची संख्या 11 च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना 121 आवर्तने होणे आवश्यक असते, म्हणून 11 पुरोहित असतात. 11 पुरोहित 11 वेळा पाठ करतात. रुद्रसूक्तात रुद्राची 100 नावे आहेत, म्हणून या सूक्ताला शतरुद्री असेही म्हणतात. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादी पवित्र दिवशी लघुरुद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकाच्या वेळी रुद्र म्हणतात. रुद्रसूक्ताचे 2 भाग आहेत. एक 11 नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो या अर्थी नमः असे पद येते. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते 11 रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो. 2 11 चमके म्हणजे ज्यात चमे हे शब्द आहेत, ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे. चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो. चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली, त्याचा व्याकरणाशी संबंध नाही. याशिवाय रुद्रसूक्ताचा भाग नसलेला ओम शांती 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 हा शांतिमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. 11 रुद्र असल्याने 11 या संख्येला महत्त्व आहे असे दिसते. सर्वसाधारणपणे लघुरुद्राला 11 ब्राह्मण असतात. एक ब्राह्मण एक नामक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात. अशा रीतीने नमकाची 11 आवर्तने झाली असे मानतात. 11 वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केला जातो. आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते, त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात. यजुर्वेद काळातही चोर, डाकू, दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण, त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे. फसविणाऱ्या, लबाड लोकांचे, तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे, वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. तसेच मर्दानी, घाव घालणाऱ्या स्त्रियांचे, विषय लंपट, टोळ्या आणि त्यांचे पुढारी, भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारूपधारी असे अनुयायी आहेत, कुंभार, लोहार, पारधी, कोळी, शिकारी इत्यादीचा नायक अशी ही स्तुती आहे. सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा, वाळवंटात, बर्फात, धुळीत, खडकात, जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे. त्याचे फार मोठे सैन्य आहे आणि आळवणी जी केली जात आहे ती अशा या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणाऱ्या शक्तींपासून आपले रक्षण करावे, कृपा करावी म्हणून हे सूक्त आहे. आता भक्त या अभिषेक मध्ये ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबी चौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे. त्यात तांदूळ, सातू, मका, उडीद, तीळ, मूग, हरभरे इत्यादी धान्य मागितली जात आहेत. सोने, लोखंड, शिसे, बीड, जस्त, कथिल हे धातू मागितले जात आहेत. यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते. पूजेचे सामान, यज्ञाचे सामान मागतो आहे.
सुक्तपठणकरता दूध, तूप, मधई मागतो आहे. दीर्घायुष्य, औषधे, सुंदर कांती, धनसंपदा, शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य, प्राण, अपान, चक्षु, कान, मन, वाणी, आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे. तसेच विषम संख्याची भाजणी, चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्या काळचे गणिताचे ज्ञान दिसते. ऋतसूक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, पारमार्थिक नाही. सुक्तकार हा धनधान्य, घरदार, बायका मुले, गुरेढोरे, शेती इत्यादी सगळ्या गोष्टी मागतो आहे. द्यूतासारखी क्रीडाही मागतो आहे. सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत. रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे. हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे, रान, शत्रू, चोर, दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे, ज्यात सुक्तकार आधी स्तुती, आळवणी करून मग आपल्याला काय पाहिजे त्याची यादी देत आहे. हा रुद्रसूक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसूक्ताचे म्हणजे अभिषेकाचे पठण हा एक अनुभव आहे जेव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम, सोवळे आणि इतर वातावरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो. या सूक्ताचे पठण करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्यामध्ये एकादशीनी, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादी प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादी पवित्र दिवशी लघुरुद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकाच्या वेळी रुद्र म्हणतात. अभिषेकचा अर्थ. अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविणे. रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणाबरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रुद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो. श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक. 1. रुद्र एकादशीनी अभिषेक 11 आवर्तने. 2. लघुरुद्र अभिषेक 121 आवर्तने. 3. महारुद्र अभिषेक 1331 आवर्तने. 4. अतिरुद्र अभिषेक 14641 आवर्तने.